माझं नाव हरी रामचंद्र भोसले, मुक्काम पोस्ट कळे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. मी गेले 48 वर्ष एका 25 गावच्या धरण संस्थेमध्ये मॅनेजर म्हणून काम करतोय. आमचे नेते सर्जेराव पाटील यांच्या आता गेले 25-30 वर्ष मी त्यांच्या सान्निध्यात आहे. त्यानंतर आम्ही नरके कुटुंब, जे चंद्रपूर नरके साहेब आमदार आता जे स्थानिक आहेत ते अरुण नरके यांच्या माध्यमातून आतापर्यंत आणि यशवंतदादा बाळासाहेब माने असे गेले आम्ही 47-48 वर्ष या संस्थेमध्ये जे कुंभीधामणी नदीवर जी होती बावडा तालुक्यामध्ये जे धरणं झाली त्यांचा संपूर्ण सर्वे ती धरणं पूर्ण होण्यासाठी आम्ही त्या संस्थेचं मोठं योगदान आहे. तसेच आता गेले 25-30 वर्ष आमचे नेते सर्जेराव ज्ञानदेव पाटील हे गेले 5 वर्षामध्ये गेले 5 वर्षामध्ये त्यांना एक जिल्ह्याचं उपाध्यक्षपद मिळालं आणि त्यांनी संपूर्ण काय माहिती आहे काय की जिल्ह्याचा जो विकासाचा कार्यक्रम आहे जे त्यांच्या माध्यमातून जे काम झालेलं आहे ते सगळ्या गावांना त्यांनी त्याचं प्राधान्य दिलं आहे. त्यामध्ये आमचे कळेगाव एक केंद्रस्थानी असल्यामुळं आमच्या गावाचा देखील मोठ्या आकाराचा विकास झाला आहे. तर कोर्ट आणणं आता देखील त्याचं एक भाविक मोठं नियोजन आहे की कळी तालुका करायचा आहे. तर त्यासाठी देखील त्यांनी आतापर्यंत आमचे धरण सोसायटीचे चेअरमन आनंदा विष्णू बेलेकर हे देखील त्यांचं देखील त्या कोर्टासाठी मोठं योगदान आहे. परत आरोग्य केंद्र सांगा आणि आरोग्य केंद्र, रस्ते, पाणी पुरवठा एक 3-3.5 कोटीची प्राथमिक शाळा एक खरोखर बघण्यासारखी आहे आणि फार मोठा काय माहिती आहे का त्या शाळेसाठी त्यांनी देखील निधी आणला आणि एक ह्या तालुक्यात एक मोठी शाळा, आदर्श शाळा म्हणून काय माहिती त्याचं नाव लौकिक आता सगळी लोक घेत आहेत. आता या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांची सून सरिता सुभाष पाटील या गेले पाठीमागील बाजू 5 वर्षापूर्वी त्या सरपंच होत्या. सरपंच कालावधीमध्ये देखील त्यांना या विकास कामाचा मोठा अनुभव आहे आणि त्याने देखील चांगल्या प्रकारे काय माहिती आहे काय विकासाचं काम सरपंच म्हणून केलं आहे. आणि अशा देखील सरपंच उपाध्यक्ष हे राजकीय वारसा असल्यामुळं त्याच्यापुढे देखील काय जे आता जर तुम्ही मतदार बंधू बघितलं काय खरोखरच एक चांगल्या होतकरू माणसाला आपलं आपले मतदान धनुष्यबाणाला देऊन आणि त्यांचे हात बळकट करून त्यांना परत चान्स हा विकास कामाचा द्यावा अशी माझी सर्व मतदार बंधू भगिनी नानम्र विनंती आहे. जय